श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी शिवलिंगाची पूजा करायची असते. ही पूजा करत असताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत, त्याचबरोबर आपल्या घरात जर शिवलिंग नसेल तर काय करावं आणि पार्थिव शिवलिंगाची स्थापना कशी करावी, त्याची पूजा कशी करावी, त्याचबरोबर कुठले नियम आहेत ते अजिबात चुकवू नका. तर त्याचीच माहिती अगदी संपूर्ण या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा मंडळी, बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये शिवलिंग नसतं. अशा वेळेला त्यांनी काय करावं, तर शिवलिंगाचं प्रतीक म्हणून आपण सुपारी घेऊ शकता. आणि आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे बघा, पार्थिव शिवलिंगाची स्थापना करायची. तर भगवान शंकरांच्या आवडत्या सेवांपैकी एक महत्त्वाची सेवा म्हणजे पार्थिव शिवलिंगाची पूजा. पार्थिव म्हणजे काय ते सर्वात आधी आपण जाणून घेऊया. पार्थिव म्हणजेच पृथ्वी. पृथ्वी म्हणजेच माती आणि मातीपासून तयार केलेल्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग असं म्हणतात. आता श्रावण महिना सुरूच झालेला आहे आणि श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी किंवा अगदी दररोज आपण पार्थिव शिवलिंगाची स्थापना करून म्हणजेच आपल्या हातानं शिवलिंग बनवायचं, मातीचं शिवलिंग बनवून घ्यायचं, त्याचं पूजन करायचं आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं. शिवलिंगाचे जे अनेक प्रकार आहेत, जसं की बघा, स्फटिकाचं शिवलिंग, पारदर्शी शिवलिंग, दगडाचं शिवलिंग, धातूचं शिवलिंग, या सर्वांमध्ये अत्यंत शुभ, सर्वात शुभकारी जर कुठलं शिवलिंग असेल तर ते आहे पार्थिव शिवलिंग. पार्थिव शिवलिंगाचं पूजन जर आपण श्रावणामध्ये किंवा महाशिवरात्रीला जर केलं तर भगवान शिव प्रसन्न होतात, इच्छित वर देतात. अशा व्यक्तीला अपमृत्यूचं, अपघाताचं भय कधीच राहत नाही. त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. त्याच्या घरामध्ये नेहमीच सुखशांती राहते, प्रसन्नता राहते. भगवान शंकर त्याच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात. आपली जर एखादी मनोकामना असेल, जसं की विवाह काही केल्या जुळत नसेल, संततीसाठी आरोग्याचे काही प्रश्न असतील, कुठल्याही मनोकामना असू द्या, आपण संकल्प करून श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचं. बघा, भगवान भोलेनाथ आपल्या सर्वांची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. पार्थिव शिवलिंगाचं पूजन करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे. समजा आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी जर पार्थिव शिवलिंगाचं पूजन करणार असाल, आपल्याला त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं लागेल आणि श्रावण महिन्यात तर आपल्याला मांसाहार करायचाच नाही आहे. त्यामुळे शाकाहारी राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पार्थिव शिवलिंगाचं पूजन करत असताना शरीरानं आणि मनानं शुचिर्भूत राहणं, शांत राहणं, मन निर्मळ ठेवायचं. त्यानंतर बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण पार्थिव शिवलिंगाचं पूजन कधी करू शकतो, तर बघा, रोज शिवलिंगाचं पूजन करू शकता. मात्र रोज शक्य नसेल तर आपल्याला रोज पार्थिव शिवलिंग बनवायचं आणि त्याचं पूजन करणं अशा पद्धतीने आपल्याला शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण पार्थिव शिवलिंगाचं पूजन करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी आपण ही पूजा केली तरीही चालेल. आता पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं, त्यासाठी माती कशी घ्यायची, तर पार्थिव शिवलिंगासाठी जी माती लागते ती बघा, पवित्र माती असावी. नदीकाठची माती चालेल, शेतातील माती चालेल, आपल्या झाडाजवळची माती चालेल, वाळू देखील चालते. आता माती घेतल्यानंतर त्यामध्ये दगड, कचरा किंवा इतर काही असेल तर ते काढून टाका. माती चाळणीने चाळून घ्या आणि ती स्वच्छ करून घ्या. या मातीमध्ये थोडंसं दूध, दही, गूळ, थोडंसं शुद्ध तूप टाकावं. गंगाजल असेल तर ते टाका. त्यानंतर भस्म टाकावं, शेण टाकावं आणि शुद्ध पाणी टाकावं. आणि त्या बघा, एखाद्या तामणामध्ये किंवा पाटावरती आसन म्हणून एखादं पांढरं फूल द्यावं. त्यावरती मातीचा जो बघा आपण चिखल तयार केला आहे त्यापासून आपल्या हातानं शिवलिंग बनवायचं. शिवलिंग बनवत असताना आपलं जे मुख आहे ते पूर्वेकडे असावं, उत्तरेकडे असावं, दक्षिणेकडे अजिबात करू नये. प्रथम शिवलिंगाचा बघा उंच भाग असतो तो बनवायचा आणि त्यानंतर त्याची जी जलाधारा असते ती कडेनी बघा लिंगाच्या भोवती बनवायची आणि शेवटी शाळुंका बनवायचे बघा, म्हणजेच त्याचं जे टोक असतं शिवलिंगाचं ते बनवायचं.
शिवलिंग बनवत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मनातल्या मनात जप करा. आपल्याला माहीत असेल, शिवपुराण या ग्रंथामध्ये पार्थिव शिवलिंगाचा महिमा सांगितलेला आहे. शनिदेवांनी देखील त्यांचे वडील भगवान सूर्य यांच्याकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी पार्थिव शिवलिंगाची स्थापना केली होती, पूजा केली होती. आणि हे पार्थिव शिवलिंग ज्या वेळेला आपण घरात पूजनासाठी बनवतो, फार मोठं नसावं, जास्तीत जास्त 2 ते 3 इंच उंचीचं लांबीचं असावं. अशा रीतीने पाटावरती किंवा ताम्हणामध्ये आपण शिवलिंग बनवलं. आता या शिवलिंगाची पूजा करायची. ही पूजा आपण सकाळी करा किंवा सायंकाळी करावी. ही पूजा कशी करायची? अगदी नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या किंवा तेलाचा लावला तरीही चालेल, काहीच हरकत नाही. किंवा बघा, आपण जी कोणतीही पूजा करतो, सेवा करतो त्याप्रमाणे बघा दिवा लावून घ्यायचा आणि दिव्याची सर्वात आधी पूजा करायची. त्यानंतर धूप अगरबत्तीसुद्धा लावायची. आपण स्वतः पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे. पूजेला बसण्यासाठी आसन घ्या. आपल्या कपाळाला, कंठाला, छातीला भस्म लावा. देवघरातील गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. त्यांना तिथेच गंधाक्षता, फुलं वाहा, त्यांचं स्मरण करा. नंतर भगवान विष्णूंचं स्मरण करा, माता पार्वतीचं स्मरण करा आणि नवग्रहांचं देखील स्मरण करायचं. सर्व देवतांचं नमन करा, नमस्कार घ्या आणि शिवलिंगाची पूजा सुरू करा. तर सगळ्यात आधी भगवान शिवाचं ध्यान करा. मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. भगवान शिवाला आपण बघा जलाभिषेक करू शकता किंवा रुद्राभिषेक देखील करू शकता. पार्थिव शिवलिंगावर वरती प्रथम शुद्ध जल अर्पण करा, त्यानंतर पंचामृत किंवा दूध अर्पण करा, पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. अभिषेक करताना साधा क्रम लक्षात ठेवा. आधी पाण्यानं, त्यानंतर दूध असेल, दुधानं, पंचामृतानं आणि शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्यानं आपल्याला अभिषेक करायचा आहे. हे सर्व आपण अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा बघा आपल्याला मंत्र जप करायचा आहे. किंवा बघा आपल्याला जो मंत्र येत असेल, जसं की शिवगायत्री मंत्राचं पठण करू शकता. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात किंवा शिवमहिम स्तोत्र आपण पठण करू शकता किंवा श्रवणही करू शकता. आपल्या बघा स्वामी कृपा चॅनलवरती आहे, तुम्ही तेही यूट्यूबला लावून श्रवण करू शकता. त्यानंतर पार्थिव शिवलिंगाला कापसाची बघा वस्त्रमाळा जी आहे ती अर्पण करा. त्यांना पांढरं चंदन लावा, भस्म लावा. त्यानंतर बघा पांढरी फुलं, त्यात धोत्राचं फुल असेल तर ते अर्पण करा. बेलपान अर्पण करायला अजिबात विसरू नका. आणि त्यानंतर ओम श्री महेश्वराय नमः धूप दीपान पार्थिव शिवलिंगाला ओवाळायचं आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवा. त्या दिवशी जर उपवास असेल, तुम्ही उपवासाचे पदार्थ केले असतील किंवा फळाचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालतो. आणि त्याचबरोबर बघा तुम्ही गोड पदार्थ बनवला असेल तर तो देखील त्यातल्या त्यात भगवान शिवाला बघा आवडणारा म्हणजे श्रीखंड, खीर, दुधाचे जे पदार्थ आहेत तो तुम्ही दाखवला तरीही चालणार आहे. त्यानंतर बघा गणपती आरती करायची आहे. त्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची घ्या, भगवान शंकरांची, देवीची आरती अगदी मनापासून बघा. सर्व पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर मनापासून नमस्कार करा. आणि ज्या बघा तुम्ही जी काही पूजा केली त्यात जर काही चूक झाली असेल तर क्षमा याचना देखील मागायची आहे. आणि नंतर मनोभावे प्रार्थना करा. अशा पद्धतीने बघा विधिवत या पार्थिव शिवलिंगाचं पूजन करावं. पूजा झाल्यानंतर भगवान शंकरांना मनापासून नमस्कार करा. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती महादेवांना सांगा. हे महादेवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि माझ्यावर तुमची सदैव कृपा राहू द्या. माझ्या इच्छा पूर्ण करा. कारण आपण पूजा फक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करत नाही, तर भगवान शिवाप्रती आपली श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा पूजा करत असतो. ही पूजा आपण सकाळी करू शकता. सकाळी शिवलिंगाची स्थापना करून लगेच पूजन बघा करायचं किंवा संध्याकाळच्या वेळेला प्रदोषकाळी आपण अशा पद्धतीने शिवलिंग आपल्या हातानं तयार करून त्याचं पूजन करावं, आरती करावी. श्रावण महिन्यात बघा प्रत्येक दिवशी आपण अशा पद्धतीने पूजन करू शकतो. पार्थिव शिवलिंग बनवून त्याचं पूजन करावं. आणि आपण रोज जरी असं पूजन करणार असाल, रोज या शिवलिंगाचं विसर्जन करायचं. म्हणजे काय की समजा सकाळी किंवा संध्याकाळी आपण पार्थिव शिवलिंग बनवलं, त्याचं पूजन केलं तर फार तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं विसर्जन करावं. जर आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंग तयार करून त्याचं पूजन करणार असाल
तर मग बघा विसर्जन कधी करायचं, तर मग मंगळवारी सकाळी या शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे. आता विसर्जन कसं करायचं, तर विसर्जन आपल्या जवळपास कुठेही वाहतं पाणी असेल त्या ठिकाणी जाऊन आपण पाण्यात विसर्जन करू शकता. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपल्या घराजवळच किंवा घरामध्येच एका बादलीमध्ये शुद्ध पाणी घ्यायचं, चांगलं पाणी घ्या, शिवलिंगाला भस्म लावायचं, महादेवांचं स्मरण करायचं आणि माझं या पूजेमध्ये जर काही राहिलं असेल, चुकलं असेल तर मला माफ करा असं म्हणून हे जे पार्थिव शिवलिंग आहे ते त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं. शिवलिंगावर थोडंसं पाणी टाका आणि अगदी हळुवारपणे हाताने ते मातीमध्ये मिसळून द्यायचं आहे. शिवलिंग जोरात फोडायचं नाही किंवा तोडायचं नाही, अगदी प्रेमानं भक्तिभावानं विसर्जित करायचं. आणि हे जे पाणी असतं हे आपण झाडाला बघा घालायचं आहे, परंतु चुकूनही हे पाणी तुळशीला घालू नका. असं अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी स्वच्छ पाण्यामध्ये आपण शिवलिंगाचं विसर्जनही करू शकता. पूजा झाल्यानंतर लगेच घाईघाईनं शिवलिंगाचं विसर्जन करू नका. पूजेचा दिवा शांत होऊ द्या. पूजेमध्ये ठेवलेला प्रसाद घरातील इतर व्यक्तींनाही खायला द्या. पूजेमध्ये ठेवलेली दक्षिणा तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार गरजू व्यक्तींनाही दान करू शकता. त्याचबरोबर त्या पूजेमध्ये वापरलेली फुलं पानं ही बघा तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. अशा पद्धतीने अगदी बघा रोजही तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू शकता. नाहीतर श्रावणी सोमवार आहे, प्रदोष किंवा तुमच्या श्रद्धेनुसार एखाद्या तुम्हाला दिवशी वाटलं की आज पूजा करावी, तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने बघा शिवलिंगाची पूजा करू शकता. त्या साध्या पाण्यानं, बेलपत्रानं आणि मनापासून केलेल्या ओम नमः शिवाय या मंत्राच्या जपानं सुद्धा तुम्ही भगवान शंकरांची सेवा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा, भक्ती आणि विश्वास असू द्या. आता शिवलिंगाची पूजा करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघा लक्ष देऊन कराव्यात, त्या चुका टाळायच्या आहेत. त्या म्हणजे शिवलिंगावरती बघा दूध आपण जे अर्पण करतो ते दूध नेहमी कच्चं असावं. ते दूध बघा उकळलेलं, गरम केलेलं नसावं. ते बघा कच्चं दूध हे वापरायचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे शिवलिंगावरती हळद कुंकू चुकूनही वाहू नका. तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीपत्र शिवलिंगावर कधीही अर्पण करू नये. त्यानंतर बघा शिवलिंगाला तुम्ही बेलपत्र वाहताना ते उलटं व्हावं. त्या पानाच्या शिरा ज्या असतात त्या आपल्याला दिसल्या पाहिजेत. देठाची बाजू शिवलिंगाकडे आणि पानाचं टोक जे आहे ते आपल्याकडं अशा पद्धतीने व्हावं. आपल्या देवघरात जे शिवलिंग असतं ते फार मोठं नसावं, 2 ते 3 इंच एवढंच उंचीचं असावं. त्याच्यासोबत नाग किंवा नंदी नसावा. शिवलिंगावरती बघा तर कधीही अर्पण करू नये. शिवलिंग देवघरात ठेवायचं कसं, तर शिवलिंगाची जी शाळुंका असते म्हणजे जे त्याचं टोक असतं ज्याला सोमसूत्र असं देखील म्हटलं जातं, ते उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीने शिवलिंग देवघरात ठेवावं. त्याचबरोबर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना बेलपत्र आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर चंदन लावून ते शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्रासोबतच शमीपत्र, धोत्र्याचं फूल, बघा फळ, रुईची पांढरी फुलं, दुर्वा शिवलिंगावर अर्पण करू शकता. फुलं पानं अर्पण करण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मगच ते शिवलिंगावर अर्पण करा. त्यानंतर बघा आपण शिवलिंगावर काळे तीळ किंवा पांढरे तीळ अर्पण करत असतो तेव्हासुद्धा थोडेसे ओले करून घ्यायचे आणि मगच शिवलिंगावर अर्पण करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.